नमस्कार मित्रांनो, आपल्या लेक्चरच्या सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्या या सिरीजमध्ये आज आपण एक नवीन वेगळा आणि इंडिपेंडंट असा टॉपिक घेणार आहे, ज्या टॉपिकवरती CETला बहुतेक एक एक्झाम्पल असतं. असं अजून करा तुम्ही का एक वर्ष आड म्हणजे 2016ला एक्झाम्पल आलं, याच्यावरती 17ला नाही आलं, 18ला आलं, 19ला नाही आलं, आता 20ला परत येऊ शकतं. बघू, 20ला नाही आलं तर तुमच्या वेळेस 21ला तर येईल. पण 50% पॉसिबिलिटीज आहे का ह्या टॉपिकला वरती CETला एक्झाम्पल येतं आणि खूप सोपा टॉपिक आहे. कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह. कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह हे वर्ड्स जरी नवीन असतील तरी टॉपिक मात्र खूप सिंपल आहे. हा समजून घेणं गरजेचं आहे. आपण जे काही लॉजिकल कनेक्टिव्ज शिकलेलो आहेत, 5 लॉजिकल कनेक्टिव्ह शिकलेलो आहेत आपण, त्याच्यापैकी एक लॉजिकल कनेक्टिव्ह आहे इम्प्लिकेशन. ह्या इम्प्लिकेशन ह्या लॉजिकल कनेक्टिव्ह सोबत, इम्प्लिकेशन म्हणजे इफ देन ह्या लॉजिकल कनेक्टिव्हचे हे ॲप्लिकेशन्स एक प्रकारचे. ह्या लॉजिकल कनेक्टिव्ह सोबत हे कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह जोडलेले आहेत. तर आपण ते नेमके काय असतात हे समजून घेऊ. इफ गिवन स्टेटमेंट इज, समजा दिलेला स्टेटमेंट काय तर P इम्प्लाइज Q आहे. दिलेलं स्टेटमेंट काय, P इम्प्लाइज Q, देन फर्स्ट इट्स कॉन्व्हर्स इज. जर दिलेलं स्टेटमेंट P इम्प्लाइज Q असेल तर त्याचा कॉन्व्हर्स काय असतो, त्याचा कॉन्व्हर्स असतो Q इम्प्लाइज P. हा झाला कॉन्व्हर्सचा फॉर्म्युला. P इम्प्लाइज Qचा कॉन्व्हर्स असतो Q इम्प्लाइज P. सेकंड, इट्स इनव्हर्स इज. P इम्प्लाइज Qचा इनव्हर्स असतो निगेशन P इम्प्लाइज निगेशन Q. याचा इनव्हर्स असतो निगेशन P इम्प्लाइज निगेशन Q. आणि थर्ड, इट्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह इज. याचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय असतो, याचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह असतो निगेशन Q इम्प्लाइज निगेशन P. सिंपल 3 फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे. कॉन्व्हर्स Q इम्प्लाइज P, इनव्हर्स निगेशन P इम्प्लाइज निगेशन Q आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह निगेशन Q इम्प्लाइज निगेशन P. आता याला स्टेटमेंटमध्ये कसं अप्लाय करायचं, एक्झाम्पल कसं असेल, फाइंड कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ गिवन स्टेटमेंट. दिलेल्या स्टेटमेंटचे कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह शोधायचे आपल्याला ऑफ गिवन स्टेटमेंट. आणि समजा दिलेलं स्टेटमेंट आहे इफ फंक्शन, मी शॉर्टकटमध्ये लिहितो, इफ फंक्शन इज डिफरन्शिएबल, देन इट इज कंटिन्युअस. इफ फंक्शन इज डिफरन्शिएबल देन इट इज कंटिन्युअस. डिफरन्शिएबल आणि कंटिन्युअस काय आहे हे आपण याच्याबद्दल कंटिन्युटी आणि डिफरन्शिएशनमध्ये बोलू. इथे फक्त आपल्याला स्टेटमेंट बघायचं आहे. आता हे जर गिवन स्टेटमेंट असेल, हे कंपाऊंड स्टेटमेंट आहे आणि इफ देन हा लॉजिकल कनेक्टिव्ह वापरून हे कंपाऊंड स्टेटमेंट बनलेलं आहे. सर्वात पहिलं काम आपलं काय असेल, याचा P आणि याचा Q शोधायचा. याचे जे काही कंपाऊंड स्टेटमेंटचे 2 सिंपल स्टेटमेंट आहेत ते शोधायचे, त्यांना P आणि Q नाव द्यायचं. म्हणजे याचा P आणि Q आपल्याला शोधायचं. याचं P स्टेटमेंट काय असेल, पहिलं फंक्शन इज डिफरन्शिएबल. आणि याचा Q स्टेटमेंट काय, इट इज कंटिन्युअस, म्हणजेच फंक्शन इज कंटिन्युअस. आणि हे जे स्टेटमेंट दिलेलं आहे गिवन स्टेटमेंट, हे काय, इफ P देन Q. गिवन स्टेटमेंट इफ P देन Q म्हणजेच
पी इम्प्लाइज क्यू. गिवन स्टेटमेंट काय आहे तर पी इम्प्लाइज क्यू दिलेलं आहे. आता आन्सर लिहायला सुरुवात करायची. पी मिळाला, क्यू मिळाला, दिलेला स्टेटमेंट पी इम्प्लाइज क्यू आहे. मग पहिला याचा कॉन्व्हर्स याचा कॉन्व्हर्स काय असतो, पी इम्प्लाइज क्यूचा कॉन्व्हर्स काय असतो, इथे फॉर्म्युला लिहायचा क्यू इम्प्लाइज पी. फक्त सिम्बॉल लिहून चालणार नाही, याच्यानंतर आन्सर लिहावं. क्यू इम्प्लाइज पी. क्यू म्हणजे सेकंड स्टेटमेंट. इफ फंक्शन इज कंटिन्युअस देन इट इज डिफरन्शिएबल. क्यू अगोदर घेतलं, पी नंतर घ्यायचं, देन इट इज डिफरन्शिएबल. हा झाला कॉन्व्हर्स. इथून खाली एकदा हे फॉर्म्युले मी तुम्ही पॉज करून एवढे फॉर्म्युले लिहून घ्या, ते मी इरेज करणार आहे. कॉन्व्हर्स नंतर नेक्स्ट इन्व्हर्सचा फॉर्म्युला काय सांगतो, इन्व्हर्स काय त्याचा, निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. म्हणजे सिक्वेन्स आहे तोच आहे, पण दोघांचे निगेशन आहे. निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू काय येईल, इफ फंक्शन इज, निगेशन आहे ना म्हणजे नॉट टाकावं लागेल पी मध्ये, इज नॉट डिफरन्शिएबल. फंक्शन इज नॉट डिफरन्शिएबल देन इट इज नॉट कंटिन्युअस. हा झाला त्याचा इन्व्हर्स. आणि थर्ड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. याचा कॉन्ट्रा पॉझिटिव्हचा फॉर्म्युला काय आहे, निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. हा झाला त्याचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. आता याला वर्डमध्ये लिहायचं, निगेशन क्यू म्हणजे सेकंड स्टेटमेंट अगोदर आहे. इफ फंक्शन इज नॉट, सेकंड स्टेटमेंटमध्ये काय कंटिन्युअस आहे, नॉट कंटिन्युअस देन इट इज नॉट डिफरन्शिएबल. बस हे झाले कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. बस एवढंच आहे याच्यामध्ये. पॉज करा आणि एक्झाम्पल व्यवस्थित लिहून घ्या. कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्हवरती, कॉन्व्हर्स, इन्व्हर्स, कॉन्ट्रा पॉझिटिव्हवरती क्वेश्चन दिलेला आहे. आपण एक्सरसाइज 1.3 सॉल्व करतोय. एक्सरसाइज 1.3 मध्ये क्वेश्चन 1, क्वेश्चन 2, क्वेश्चन 3 आपला झालेला आहे. आणि आता आपण क्वेश्चन नंबर 4 सॉल्व करतोय. आणि क्वेश्चन नंबर 4 हा पूर्णपणे कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्हचा दिलेला आहे. तर चला तर आपण सुरुवात करू. क्वेश्चन नंबर 4 मध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे, इफ एक्स इज लेस दॅन वाय देन एक्स स्क्वेअर इज लेस दॅन वाय स्क्वेअर. आणि कंडिशन दिलेली आहे एक्स कॉमा वाय बिलॉंग्स टू आर. इफ देन म्हणजे हे स्टेटमेंट आपला काय, हे स्टेटमेंट आपल्यासाठी पी स्टेटमेंट आणि हे स्टेटमेंट आपल्यासाठी क्यू स्टेटमेंट. इफ देन म्हणजे पी इम्प्लाइज क्यू हे स्टेटमेंट आहे. याचे कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह शोधायचे. मग आता सुरुवात करू आपण. हिअर पी स्टेटमेंट डिफाईन करून घ्यायचं. पी स्टेटमेंट कोणता आहे, एक्स इज लेस दॅन वाय, हा पी स्टेटमेंट. क्यू स्टेटमेंट कोणता आहे याचा, एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर. मग फर्स्ट आन्सर पहिला काय असतो, कॉन्व्हर्स. काय इथे अजून एक ॲड करू, गिवन स्टेटमेंट इज पी इम्प्लाइज क्यू. गिवन स्टेटमेंट काय तर पी इम्प्लाइज क्यू. मग आता फर्स्ट कॉन्व्हर्स पी इम्प्लाइज क्यूचा कॉन्व्हर्स काय असतो, कॉन्व्हर्स असतो क्यू इम्प्लाइज पी. म्हणजे सेकंड स्टेटमेंट अगोदर घ्यायचं आणि फर्स्ट नंतर घ्यायचं. मग काय लिहिता येईल, क्यू इम्प्लाइज पी. इफ एक्स स्क्वेअर इज लेस दॅन वाय स्क्वेअर देन एक्स इज लेस दॅन वाय. हा झाला कॉन्व्हर्स. सेकंड इन्व्हर्स.
इन्व्हर्स. इन्व्हर्स काय असतो? इन्व्हर्स असतो निगेशन P इम्प्लाइज निगेशन Q. निगेशन P इम्प्लाइज निगेशन Q. मग आता हे काय येईल? इफ x इज नॉट लेस दॅन y. पण हे मी मागच्या लेक्चरला सांगितलं, हे नॉट नाही वापरायचं इथे. याच्यापेक्षा काय वापरलेलं चांगलं असतं? इथे x इज लेस दॅन y ना, मग x इज लेस दॅन y असेल तर याचा नॉट करण्यासाठी याला करायचं x इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू y. x हा y पेक्षा लहान आहे, मग याच्या उलट काय होईल? x हा y पेक्षा मोठा आहे किंवा त्याच्या इक्वल आहे. x इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू y. मग इथे काय करायचं? याचा नॉट करायचं ना, म्हणून x इज ग्रेटर दॅन इक्वल टू y. देन इथे पण सेम, x स्क्वेअर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू y. कॉन्व्हर्स इन्व्हर्स झाला. थर्ड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. कॉन्ट्रापॉझिटिव्ह आता P इम्प्लाइज Q इम्प्लाइज P, निगेशन P इम्प्लाइज निगेशन Q आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह. कॉन्ट्रापॉझिटिव्हचा फॉर्म्युला काय आहे? निगेशन Q इम्प्लाइज निगेशन P. निगेशन Q सेकंड स्टेटमेंटचं निगेशन अगोदर. इफ सेकंड स्टेटमेंटचं निगेशन म्हणजे एक्स स्क्वेअर इथे लेस दॅन वाय स्क्वेअर आहे ना, ग्रेटर दॅन इक्वल टू वाय स्क्वेअर. देन फर्स्ट स्टेटमेंटचं निगेशन एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू वाय. हे झाले कॉन्व्हर्स इन्व्हर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह. पॉज करा, नोट डाऊन करा. नेक्स्ट एक्झाम्पल. आता हे नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये बघा, इफ नंतर दिलाय अ फॅमिली बिकम लिटरेट इफ द वुमेन इन इट इज लिटरेट. इफ नंतर कोणतं स्टेटमेंट आलेलं आहे? द वुमेन इन इट इज लिटरेट, अ फॅमिली बिकम्स लिटरेट हे नंतरचं स्टेटमेंट आहे. याला थोडं मॉडिफाय केलं आपण. द मॉडिफाईड स्टेटमेंट इज हे ओरिजिनल स्टेटमेंटलाच आपण मॉडिफाय करतोय, आपल्या सोयीनुसार मॉडिफाय करतोय. इफ वाला स्टेटमेंट आपण अगोदर घेतो आणि दुसरं स्टेटमेंट नंतर घेतो. तर इफचं जे स्टेटमेंट आहे, इफ द वुमेन इन इट म्हणजेच काय? फॅमिली. इन फॅमिली इज लिटरेट देन फॅमिली बिकम्स literate. If the woman in family is literate then family becomes literate. if वाला स्टेटमेंट अगोदर घेतलं आणि दुसऱ्या स्टेटमेंटला आपण देन टाकून घेतला. इथे थोडा सिक्वेन्स आपण म्हणजे ग्रॅमॅटिकली आपल्या सोयीनुसार त्याला बरोबर करून घेतलं. आता याच्यामध्ये दोन स्टेटमेंट ओळखायचे आपल्याला. कोणते दोन स्टेटमेंट आहेत? पहिला स्टेटमेंट P स्टेटमेंट, इफ नंतरचं. द वुमेन इन फॅमिली इज लिटरेट. वुमेन इन फॅमिली इज लिटरेट. आणि सेकंड Q स्टेटमेंट, द फॅमिली बिकम्स लिटरेट. P आणि Q मिळाला आहे. ओरिजिनल स्टेटमेंट द गिवन स्टेटमेंट इज सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहू आपण. गिवन स्टेटमेंट इज काय? गिवन स्टेटमेंट P इम्प्लाइज Q. गिवन स्टेटमेंट इज P इम्प्लाइज Q. P अगोदर आणि Q नंतर. आता याचे शोधायचे आपल्याला कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह. पहिला कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्सचा फॉर्म्युला काय? Q इम्प्लाइज P. फक्त स्टेटमेंटचं सिक्वेन्स चेंज करायचं. Qचं स्टेटमेंट अगोदर घ्यायचं. इफ द फॅमिली बिकम्स लिटरेट then women in family is literate. in family is literate. हा झाला त्याचा कॉन्व्हर्स. सेकंड कॉन्व्हर्स नंतर असतो इन्व्हर्स. इन्व्हर्स काय सांगतो? निगेशन P इम्प्लाइज निगेशन Q.
फर्स्ट स्टेटमेंट आणि सेकंड स्टेटमेंट सिक्वेन्स तोच आहे, पण दोघांमध्ये काय टाकायचं आहे, नॉट टाकायचं आहे, निगेशन. काय होईल मग, इफ द वुमेन इन फॅमिली is not literate, then the family is not literate. P आणि Q दोघांमध्ये काय टाकलं आपण, नॉट टाकलं. वुमेन इन फॅमिली इज नॉट लिटरेट, देन फॅमिली इज नॉट लिटरेट. आणि लास्ट थर्ड, कॉन्व्हर्स इन्व्हर्स नंतर काय असतो तर कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय, निगेशन Q इम्प्लाइज निगेशन P. निगेशन Q इम्प्लाइज निगेशन P. म्हणजे सेकंड स्टेटमेंटचं अगोदर निगेशन करून घ्यायचं. निगेशन Q इफ द काय होईल हे, इफ द फॅमिली बिकम्स नॉट लिटरेट. इथे बिकम शब्द राहिला, फॅमिली इज नॉट बिकम्स. इफ द फॅमिली बिकम्स लिटरेट देन, हे बरोबर आहे. इथे बिकम शब्द राहिला होता. इथे इफ द फॅमिली सेकंड स्टेटमेंट घेतोय ना, फॅमिली नॉट बिकम्स लिटरेट then women in it म्हणजेच फॅमिली, women in it is not literate. एवढंच आहे. फक्त थोडंसं ग्रॅमॅटिकली इथे द वापरलं नाही, ह्या छोट्या मोठ्या गोष्टी चालतात. कन्सेप्ट लक्षात ठेवा. इथे दोन स्टेटमेंटची काय करायची, अदलाबदल करायची. सेकंड स्टेटमेंट अगोदर घ्यायचे, फर्स्ट नंतर घ्यायचं. इथे आहे त्याच पोझिशनला आहे दोन्ही स्टेटमेंट, पण दोघांचंही निगेशन आहे. इथे दोघांचंही निगेशन आहे, प्लस सिक्वेन्स पण दोघांचा बदललेला आहे. निगेशन पण आहे आणि सेकंड स्टेटमेंट अगोदर आहे आणि फर्स्ट स्टेटमेंट नंतर आहे. याचा बोर्डवरचं जे आहे ते पॉज करून नोट डाऊन करून घ्या व्यवस्थित. नेक्स्ट एक्झाम्पल, इफ सरफेस एरिया डिक्रीजेस देन प्रेशर इन्क्रीजेस. खूप सिंपल एक्झाम्पल आहे. इफ देनचं एक्झाम्पल आहे. इथे तर डायरेक्ट फॉर्मॅटमध्ये पण दिलेलं आहे. इफ अगोदर आहे आणि देन नंतर आहे. तर याचे स्टेटमेंट्स ओळखायचे. हिअर फर्स्ट स्टेटमेंट पी, सरफेस एरिया डिक्रीजेस. सरफेस एरिया डिक्रीजेस. आणि क्यू, प्रेशर इन्क्रीजेस. प्रेशर इन्क्रीजेस. हे झाले दोन्ही स्टेटमेंट्स. आता याचा काय लिहायचं आपल्याला, कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. पहिला कॉन्व्हर्स. हां, इथे एक आपण लिहित असतो, गिवन स्टेटमेंट इज. गिवन स्टेटमेंट इज काय, ते गिवन स्टेटमेंट पी इम्प्लाइज क्यू. सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहिलं आपण. इफ पी देन क्यू म्हणजेच पी इम्प्लाइज क्यू. आता याच्यानंतर कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्सचा फॉर्म्युला काय, हे अपोजिट करायची. क्यू इम्प्लाइज पी. क्यू अगोदर घ्यायचं. मग इफ प्रेशर इन्क्रीजेस, इफ प्रेशर इन्क्रीजेस देन पी, पहिलं स्टेटमेंट. देन सरफेस एरिया डिक्रीजेस. सरफेस एरिया डिक्रीजेस. इफ प्रेशर इन्क्रीजेस देन सरफेस एरिया डिक्रीजेस. सेकंड हा झाला कॉन्व्हर्स. आता सेकंड काय, इन्व्हर्स. इन्व्हर्सचा फॉर्म्युला, निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. दोघांचंही निगेशन पी आणि क्यूचं आहे, तोच सिक्वेन्स. नॉट टाकत चालायचं फक्त. इफ सरफेस एरिया नॉट डिक्रीजेस, नॉट
decreases, then pressure not increases. Pressure not increases. आणि थर्ड कॉन्व्हर्स झाला, इनव्हर्स झाला, थर्ड काय असेल कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. थर्ड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय होईल मग निगेशन Q इम्प्लाइज निगेशन P. स्टेटमेंटचा सिक्वेन्स पण अपोजिट आणि नॉट पण टाकायचं. इफ प्रेशर नॉट इंक्रीजेस, इफ प्रेशर not increases, then surface area not decreases, then surface area not decreases. हे झाले कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. पॉज करा आणि नोट डाऊन करा. फोर्थ नंबरचं एक्झाम्पल, आजच्या व्हिडिओचं लास्ट एक्झाम्पल आणि आपली खूप दिवसापासून सुरू असलेली एक्सरसाइज 1.3चं पण हे लास्ट एक्झाम्पल. खूप सोपं एक्झाम्पल आहे. इफ व्होल्टेज इन्क्रीजेस देन करंट डिक्रीजेस. याच्यामध्ये दोन स्टेटमेंट आहेत. इथे सिम्पली आपल्याला समजते कोणते दोन स्टेटमेंट आहेत, P आणि Q. त्यांना आपण नाव देणार आहे. ते स्टेटमेंट, पहिलं स्टेटमेंट आहे व्होल्टेज इन्क्रीजेस, व्होल्टेज इन्क्रीजेस. दुसरा स्टेटमेंट आहे Q करंट डिक्रीजेस, करंट डिक्रीजेस. हे व्होल्टेज आणि करंट इन्क्रीजेस आणि डिक्रीजेस, जसं सरफेस एरिया आणि प्रेशर होतं तसंच आहे. आता याच्यामध्ये कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रा पॉझिटिव्हचे फॉर्म्युले तुम्हाला शिकवलेलेच आहे. स्टेटमेंट सरफेसमध्ये आपण बघितलं सरफेस आणि प्रेशर इन्क्रीज आणि डिक्रीज तेही शिकवलेलंच आहे. त्याच्यामुळे हे एक्झाम्पल तुम्ही एकदम व्यवस्थित करू शकता. म्हणून मी तुम्हाला हे एक्झाम्पल ॲज अ होमवर्क म्हणून ठेवतो. ज्यांना ॲपमध्ये होमवर्क अपलोड करायला सांगितलं त्यांनी ॲपमध्ये अपलोड करा. नाही ॲपमध्ये अपलोड झालं तर व्हॉट्सअपवरती मेसेज करा. पण होमवर्क नक्की करा. तुम्ही अभ्यास करता की नाही त्याच्यावरून आम्हाला समजतं. मग पुढची व्हिडिओ बनवायची की नाही हे त्याच्यावरून ठरणार आहे. त्याच्यामुळे होमवर्क नक्की करा, म्हणजे आपले व्हिडिओ पण कंटिन्यू सुरू राहतील. व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं थँक्यू.